हॅलो नमस्कार, मी भाग्यश्री स्वागत करते तुमच्या सगळ्यांचं आपल्या छानशा व्हिडिओमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी शेअर करणार YouTube बद्दलची माहिती। तर यामध्ये काय पाहणार आहोत आपण की YouTube मधून खरंच पैसे मिळतात का, आणि मिळतात तर ते किती मिळतात आणि कसे मिळतात, तर ही सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर बघा, आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। तर यूट्यूबवरून पैसे मिळवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे पेशन्स, जो तुमच्याकडे असायला पाहिजे। म्हणजे एक व्हिडिओ टाकला म्हणून तो लगेच व्हायरल होईल असं नाही। कोणता व्हिडिओ कधी व्हायरल होईल हे आपण एकतर सांगू शकत नाही। त्यामुळे आपल्याला याच्यामध्ये कंटिन्युटी ठेवणं खूप महत्त्वाचं आहे। तर रोज एक व्हिडिओ किंवा आठवड्यातून किमान 2 व्हिडिओ किंवा 3 व्हिडिओ आपल्याला जसं जमेल तसं आपण व्हिडिओ टाकणं आवश्यक असतं। जर आपण खूप गॅप ठेवला तर चॅनल लवकर ग्रो होत नाही। आता मी जी चूक केलेली आहे ती थोडी वेगळी आहे। म्हणजे माझ्या चॅनलला कॉपीराईट आलेला होता शॉर्ट्सवर, त्यामुळे माझं मॉनिटायझेशन कॅन्सल झालेलं होतं। मी डॉलरपर्यंत पोचलेले सुद्धा होते, अगदी $15 झालेले होते माझे। त्यानंतर मला 2 वर्षापूर्वी कॉपीराईट आला आणि माझं डिमॉनिटाईज झालं चॅनल, आणि त्यामुळे काय झालं, अर्निंग बंद झालं। तर जो कंटेंट आहे तो स्वतःचा असला पाहिजे। ते कोणतंही म्युझिक वगैरे आपण ह्याच्यामध्ये असं वापरू शकत नाही की ज्यामुळे कॉपीराईट येतो। तर हे माझ्याकडनं चूक झालेली होती। मी म्युझिक यूज केलं त्यामुळे कॉपीराईट आला आणि त्या क्षणी चॅनल डिमॉनिटाईज झालं। तर आपण आता स्टेप बघूया। सगळ्यात पहिल्यांदा तुमच्याकडे एक जीमेलचं अकाउंट असलं पाहिजे, जे आता सगळ्यांकडे असतं, कारण सगळ्यांकडे स्मार्टफोन आहे, अँड्रॉइड फोन आहे। त्यामुळे जीमेल अकाउंट हे सगळ्यांचं असतंच आणि त्यालाच कनेक्ट असतो आपला यूट्यूब चॅनल। तर यूट्यूब चॅनलवरती आपण आपले व्हिडिओज, शॉर्ट्स व्हिडिओ जे काय असेल ते अपलोड करू शकतो। त्यासाठी सुद्धा प्रॉपर टॅग्स वगैरे, थंबनेल, टायटल हे सगळं व्यवस्थित आपल्याला तिथे टाकावं लागतं, तरच आपला व्हिडिओ क्लिक होतो आणि तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत जर पोचला तर तो व्हायरल। तर आता आपण क्रायटेरिया बघूया। अर्निंगसाठी क्रायटेरिया काय असतो, तर 365 दिवसांमध्ये तुम्हाला 4000 तास वॉच टाईम पूर्ण करावा लागतो। म्हणजेच तुमचे जे व्हिडिओज आहेत हे पाहणाऱ्यांची संख्या वाढली पाहिजे, आणि त्यामुळे काय होईल तर तुमचं 4000 वॉच टाईम हा पूर्ण होईल। त्यासोबतच तुमचे 1000 सबस्क्रायबर्स हे पूर्ण झाले पाहिजेत। जर तुम्ही शॉर्ट व्हिडिओ करत असाल तर 10 मिलियन इतके व्ह्यूज त्याला आले पाहिजे। 10 मिलियन व्ह्यूज पूर्ण झाले पाहिजेत आणि 1000 सबस्क्रायबर, हा क्रायटेरिया शॉर्टसाठी आहे। तर लॉंग व्हिडिओसाठी 4000 तास पूर्ण झाले पाहिजेत। त्यासाठी एखादे 2 व्हिडिओ तुमचे व्हायरल होणं आवश्यक आहे, तरच तो वॉच टाईम पूर्ण होऊ शकतो। किंवा रोज थोडे थोडे तुम्ही जर केलात तर ज्या दिवशी तुमचे 4000 तास पूर्ण होईल, असं समजायचं की तिथून मागचे 365 दिवसापासून तुमचा तो वॉच टाईम काउंट केला गेला आहे। 4000 वॉच टाईम पूर्ण झाला, 1000 सबस्क्रायबर पूर्ण झाले की तुम्हाला मॉनिटायझेशनसाठी तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता। एकदा का तुम्ही मॉनिटायझेशनसाठी अप्लाय केलं त्यानंतर यूट्यूब तुमचा पूर्ण चॅनल चेकिंग करायला 24 ते 48 तास घेतो, कमीत कमी 3 दिवस तरी घेतात। तर तुमचा पूर्ण चॅनल चेकिंग होतं, कोणतं म्युझिक यूज केले का, कुठून काय कॉपी करून घेतलेलं आहे का, हे सगळं चेक केलं जातं। जर चॅनल चेकिंग केल्यानंतर जर असं दिसलं की तुम्ही काहीतरी कॉपी केलेलं आहे किंवा कोणाचं तरी परमिशन शिवाय त्यांचं एखादं कंटेंट यूज केलेलं आहे, तर चॅनल मॉनिटाईज होत नाही। लगेच यूट्यूबचा ईमेल येतो किंवा कॉपीराईट वगैरे येऊ शकतो। त्यामुळे ते आधी चेक करावं लागतं आणि त्यानंतरच अप्लाय करावं लागतं। तर मॉनिटायझेशनसाठी आपण जे अप्लाय केलेलं असतं ते पूर्ण कंप्लीट होतं आणि त्यानंतर आपल्याला ॲडसेन्स अकाउंट तिथे जोडावं लागतं। आता ॲडसेन्ससोबत आपलं यूट्यूबचं अकाउंट कनेक्ट होण्यासाठी सुद्धा याच्यामध्ये 2 दिवस किंवा कमीत कमी 1 दिवस तरी जातो। ॲडसेन्स हे एक असं अकाउंट असतं की जे एका व्यक्तीसाठी एकच बनत असतं। समजा तुम्ही तुमचं ॲडसेन्स अकाउंट क्रिएट करत आहात, तर तुम्ही त्यावेळेला जो तुमचा पत्ता, नाव जे काही टाकाल ते तुमच्या अर्निंगची वेळ येते त्यावेळेला तुम्हाला तेच सगळे डिटेल्स तुमच्या ID प्रूफवर असले पाहिजेत। त्यामुळे ॲडसेन्स अकाउंट काढताना काळजीपूर्वक काढावं लागतं। आता एकदा ॲडसेन्ससोबत तुमचं अकाउंट ॲड झालं की तुमच्या व्हिडिओजवरती जाहिराती लागायला सुरू होतात की ज्यामुळेच आपलं अर्निंग होत असतं।
म्हणजे जर आपले व्हिडिओज लॉंग असतील तर आपल्या व्हिडिओजवरती 2-3 अशा ॲड्स लागतात. कमीत कमी 10 मिनिटाच्या वर व्हिडिओ असला तर फायदा होतो. आपल्या जास्तीत जास्त ॲड्स लागल्या जातात आणि त्यामुळे आपले डॉलर वाढण्यास देखील मदत होते. तर $1 साधारण 80 ते 85च्या दरम्यान त्याची किंमत असते. आणि जसे आपण रोज व्हिडिओ टाकतो त्याच्यावरती जाहिराती लागतात आणि त्यामुळे आपले ॲडसेन्समध्ये डॉलर जमा व्हायला सुरुवात होते. एकदा आपले $10 पूर्ण झाले की आपल्याला ॲडसेन्समध्ये ID व्हेरिफिकेशन आणि ॲड्रेस व्हेरिफिकेशन करावं लागतं. तर ID व्हेरिफिकेशनसाठी आपल्याला काही डॉक्युमेंट्स तिथे सबमिट करावे लागतात, ज्याच्यामध्ये पॅन कार्ड, वोटर ID, ड्रायव्हिंग लायसन, पासपोर्ट हे डॉक्युमेंट चालतात. आधार कार्ड चालत नाही. तर हे झालं ID व्हेरिफिकेशनसाठी. आणि एकदा का ID व्हेरिफिकेशन झालं की ॲड्रेस व्हेरिफिकेशनसाठी आपल्याला गुगलमार्फत 6 अंकी गुगल म्हणजे पिन असतो, तो गुगलकडून तो आपल्या पत्त्यावरती येतो, जो आपण ID प्रूफमध्ये टाकलेला आहे. तर माझ्या बाबतीत काय झालेलं होतं की ज्या वेळेला सगळ्यात आधी 2022मध्ये ज्यावेळेला माझा चॅनल मॉनिटाईज झाला, मी $10 माझे पूर्ण झाले आणि ID व्हेरिफिकेशनसाठी मला मेल आला. तर माझं जे ID व्हेरिफिकेशन होतं ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आलं. ते मला माहीत नव्हतं की तो चेंज करायचा असतो. सगळ्यात पहिल्यांदा जे झालं माझं मॉनिटायझेशन, तर ते ऑनलाईन पद्धतीने झालं. त्याच्यामध्ये ऑनलाईन फोटोमार्फत म्हणजे फेसचा आपल्याला सेल्फी घ्यावी लागते किंवा जे आपले डॉक्युमेंट आहे त्याचा फोटो काढून सबमिट करावा लागतो. तर हे त्यावेळेला माझं फेल झालेलं होतं. त्यामुळे पहिल्यांदा चॅनल माझं तिथे डिमॉनिटाईज झालं. त्यानंतर पुन्हा 2 वर्ष मी व्हिडिओज टाकले आणि म्हणजे माझं तर ॲडसेन्स बंदच झालं, त्यामुळे क्लोजच झालं आणि ते काय आता पुन्हा रिओपन होत नाही. त्यामुळे मी काय केलं, मिस्टरांच्या नावावरती दुसरं ॲडसेन्स काढलं, ते ॲड केलं, त्यावर पुन्हा $10 कंप्लीट केले आणि ऑनलाईन व्हेरिफिकेशनची प्रोसेस न यूज करता मी काय केलं की अपलोड जे फोटो अपलोड करतो त्या पद्धतीची प्रोसेस मी सिलेक्ट केली. हे मला आधी माहीत नव्हतं. मला वाटलं की हे डायरेक्ट ऑनलाईन होतं, त्यामुळे मी त्या पद्धतीने करायला गेले आणि ते फेल झालं. पण जे मिस्टरांच्या नावावरचं माझं ॲडसेन्स व्हेरिफिकेशन होतं ते पूर्ण झालेलं आहे आणि आता फक्त मला 4000 वॉच टाईम पुन्हा एकदा आणि 1000 सबस्क्रायबर्स पूर्ण करायचे आहेत. तर ती प्रोसेस माझी चालू आहे आणि तीसुद्धा लवकरच पूर्ण होईल. त्यानंतर आपलंसुद्धा अर्निंग चालू होणार आहे. सगळ्यांनी सपोर्ट करायचा आहे, व्हिडिओजला लाईक करायचं आहे. जर तुम्हाला अजून कोणते हेल्पफुल व्हिडिओज हवे असतील तर मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. आपण नक्की त्या प्रकारचे व्हिडिओज बनवायचा प्रयत्न करूया. ओके, तर आपण कुठे होतो? $10 पूर्ण झाले, ॲड्रेस व्हेरिफिकेशन झालं, ID व्हेरिफिकेशन झालं. ही प्रोसेस $10 पूर्ण झाल्यानंतर आपल्याला करायची असते. तर ते एकदा व्हेरिफिकेशन पूर्ण झालं की पुन्हा आपल्याला पूर्ण करायचा असतो तो क्रायटेरिया, म्हणजे $100. एकदा का $100 पर्यंत आपण पोचलो की त्यानंतर आपल्याला बँक डिटेल्स ॲड करायचे असतात. म्हणजे आपण ज्या नावाने ॲडसेन्स काढलं आहे त्यांचंच बँक अकाउंट ॲड करायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला सगळ्या बँक डिटेल्स, अकाउंट नंबर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या शाखेत आपलं अकाउंट असेल तिथे स्विफ्ट कोड आपल्याला टाकावा लागतो. तर बँकेचा जो स्विफ्ट कोड असतो तो ऑनलाईनसुद्धा मिळतो, पण ऑनलाईन वरून काढण्यापेक्षा शक्यतो बँकेमध्ये जाऊन, म्हणजे जी नॅशनलाइज बँक असेल, स्टेट बँक ऑफ इंडिया, IDBI, HDFC, ICICI असं ज्या नॅशनलाइज बँक असतात तर अशाच बँकांना स्विफ्ट कोड असतो आणि असेच खाते किंवा असेच बँकांची खाते तिथे स्वीकारली जातात ॲडसेन्समध्ये. त्यानंतर मग एकदा का बँक डिटेल्स कंप्लीट झाले, सगळे फॉर्म्स वगैरे आपले फिलअप झाले की मग आपलं अर्निंग सुरू होतं आणि मग आपल्याला पैसे मिळायला सुरुवात होते. आणि स्विफ्ट कोड का द्यायचा असतो, तर जे आपल्याला आपलं जे अर्निंग असतं ते डॉलरमध्ये असतं आणि ते डॉलर रुपीजमध्ये कन्वर्ट करण्याचं काम स्विफ्ट कोड करत असतो. त्यासाठी त्या ब्रँचचा, ज्या ब्रँचमध्ये खातं असेल त्या ब्रँचचा स्विफ्ट कोड देणं हे महत्त्वाचं असतं. तर हा स्विफ्ट कोड आपल्याला बँक डिटेल्स भरताना टाकायचा असतो. तर त्यानंतर अर्निंग आपलं व्यवस्थित सुरू होतं. रोज व्हिडिओ कंटिन्यू टाकणं हे आपलं काम आहे. जर एक यूट्यूबर असाल तर कंटिन्यू तुमचे व्हिडिओ रोज टाका. अजिबात गॅप ठेवायचा नाही. 1-2 दिवस चालू शकतं, पण अगदीच जास्त दिवसांचा गॅप ठेवायचा नाही. तर माझं 2 वेळा चॅनल डिमॉनिटाईज झालं आणि आता माझी 3ऱ्यांदा ही प्रोसेस चालू आहे. तर बघूयात आता हे कधी शक्य होते.
झाल्यावर सुद्धा मी तुमच्याशी नक्कीच शेअर करणार आहे. तर अजून समजा यूट्यूबबद्दल तुम्हाला काही माहिती हवी असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा, आणि ही जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चला भेटूयात अशाच पुढच्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.